अरे हा कुणाचा आहे ते ठेवून तिकडे टीव्ही किती बॉम्ब आहेत टीव्ही नाही ए लक्ष्मण किती बॉम्ब लावता 3 पंकज साहेब अभिवादन केलंय नवीन वर्षाला सुरुवात झाली आहे मागच्या वर्षी जे इच्छा 24 मॅडमला काय घाई झाले किती वेळ चालले हे चालेल 24 मध्ये मंत्रिपद मिळालं नाही 25 मध्ये काय मोठी जबाबदारी येईल अशी अपेक्षा आहे का 207वा आज शौर्य दिन आहे। संबंध महाराष्ट्रातून देशातून लाखो अनुयायी आज विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी येत असतात आणि म्हणून राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आणि राज्याचे दुसरे आमचे उपमुख्यमंत्री आमचे नेते माननीय अजितदादा पवार साहेबांनी आम्हाला सूचना केल्या मला आणि दत्तामामा भरणे साहेबांना की तुम्ही स्वतः तिथं जावा शौर्य दिनानिमित्त त्या ठिकाणी तुम्ही राज्य शासनाच्या वतीनं अभिवादन त्या ठिकाणी करा आणि जे काही लाखो अनुयायी येतात त्यांची चांगल्या पद्धतीची व्यवस्था झाली आहे का नाही त्या पद्धतीची व्यवस्था कशा पद्धतीने होईल त्या प्रशासनासोबत त्या ठिकाणी बसून आपण त्या ठिकाणी त्याची व्यवस्था करण्यासाठी आम्हाला त्या ठिकाणी सूचना केलेल्या होत्या। आज आपण दत्ता मामांना सुद्धा त्या ठिकाणी प्रश्न उपस्थित केला मामांना पण त्यांनी काही माहिती त्या ठिकाणी सांगितली पण या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि आमचे नेते माननीय अजितदादा पवार साहेबांनी या विजयस्तंभाचा आणि या शौर्य दिनाच्या निमित्तानं एक विकास आराखडा तयार केलेला आहे 98 कोटीचा विकास आराखडा तयार त्या ठिकाणी केलेला आहे आणि तो राज्य शासनाकडे गेलेला आहे आणि तो लवकरात लवकर त्याला शासन मंजुरी त्या ठिकाणी देईल आणि अतिशय भव्य दिव्य असं इथं शौर्य दिन विजयस्तंभ आणि इथलं एक स्मारक त्या ठिकाणी होणार आहे आणि त्याकरता सुद्धा आम्ही एक समाजाचा प्रतिनिधी म्हणून मी त्या ठिकाणी प्रयत्न त्या ठिकाणी करणार आहे आणि नक्कीच यावर्षी अतिशय प्रशासनाने चांगल्या पद्धतीची व्यवस्था त्या ठिकाणी केलेली आहे। सर्व लाखो अनुयायांना वाहनाची व्यवस्था पार्किंगची व्यवस्था सुटसुटीत अतिशय कुठेही म्हणजे आपल्या अनुयायांना अडचण येईल असं कुठेही त्या ठिकाणी झालेलं नाही। पण तुम्ही नाराज आहे का मंत्रिपद मिळालं नाही तुम्हाला मागच्या वर्षी मंत्री होता तुम्ही शेवटपर्यंत आधी तुमचं नाव होतं माझ्या बोलण्यामध्ये तुम्हाला कुठं नाराजी दिसली अजिबात मी नाराज नाही। नेत्याला वेगवेगळ्या लोकांना संधी त्या ठिकाणी द्यावी लागत असती वेगवेगळ्या विभागामध्ये प्रतिनिधित्व वाटून त्या ठिकाणी द्यावं लागतं आणि नेते कुणाला कधी काय संधी द्यायची ते नेते त्या ठिकाणी विचार करत असतात। मला माझ्या मतदारसंघातील जनतेनं महाराष्ट्रामध्ये मागासवर्गीय मतदारसंघ सगळ्यात मोठं मताधिक्य 93,214 मतांनी मला त्या ठिकाणी निवडून दिलेला आहे। तरी मी महाराष्ट्रातील तमाम सर्व मागासवर्गीय जनतेसाठी मी त्या ठिकाणी काम करेन महाराष्ट्राच्या जनतेसाठी मी त्या ठिकाणी काम करेन असा विश्वास सुद्धा या नवीन वर्षाच्या निमित्ताने त्या ठिकाणी देतो। आज परत एकदा मी 207वा शौर्य दिनानिमित्त अभिवादन या ठिकाणी करतो आणि सर्व त्या 500 शूरवीरांना मी मानवंदना त्या मागच्या सरकारमध्ये 2 मिनिटं मागच्या सरकारमध्ये जे मंत्री होते त्यांच्या कामावरती नाराजी पाहून त्यांना मंत्रिपद दिली नाही तुमच्या कामावरती नाराजी होती का? प्रश्न आहे तुमच्या भ्रष्टाचाराचे आरोप सुद्धा होते हे कुठेतरी तुम्हाला या मंत्रिपदासाठी अडचण ठरली? अजिबात कुठलंही 1.5 वर्षे मी मंत्रिपदावर होतो कुठेही 5 पैशाचा भ्रष्टाचार कुठेही झालेला नाही आणि कुठल्याही मंत्र्याच्या वरती भ्रष्टाचाराचे आरोप आहेत म्हणून कुणाला काढलं गेलेलं त्या ठिकाणी नाही। वेगवेगळ्या विभागामध्ये संधी द्यावी लागती म्हणून नेत्यांनी त्या लोकांना संधी त्या ठिकाणी दिलेली आहे आणि म्हणून नवीन वर्षामध्ये तुम्हा सर्वांनाच मी मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि हे राज्याचे मुख्यमंत्री 2 कर्तबगार उपमुख्यमंत्री या महाराष्ट्राला प्रगतीपथावर नेतील असा विश्वास या ठिकाणी व्यक्त नाही। पण रिपोर्ट कार्ड मध्ये मंत्र्यांवरती कामं केले नाही अशी नाराजी होती त्यामध्ये तुमचंही नाव होतं ती नाराजी तुम्हाला मला ते रिपोर्ट कार्ड तुम्ही मला दाखवताल कारण मी मंत्रालयामध्ये 1.5 वर्ष सकाळी 10 वाजल्यापासून ते रात्री 9 वाजेपर्यंत आणि माझ्या कार्यकाळामध्ये सगळ्यात जास्त
महत्त्वाचे निर्णय, ऐतिहासिक निर्णय माझ्या कार्यकाळामध्ये क्रीडा विभागामध्ये असतील किंवा पोर्ट विभागामध्ये मी त्या ठिकाणी घेतलेले आहेत. आणि म्हणून तसला रिपोर्ट कार्ड कुठेही नाही. हे कुठून तुमच्याकडे रिपोर्ट कार्ड आला आम्हाला माहीत नाही, ते तुम्ही जनतेला दाखवावा. 25 मध्ये चांगली जबाबदारी भेटेल मिळेल का असं तुम्हाला? वाटतं का? 2.5 वर्षानंतर हे बघा, लोकांनी अतिशय मोठ्या मताधिकाने मला त्या ठिकाणी निवडून दिलेलं आहे. हे माझ्यावरती मोठी जबाबदारी त्या ठिकाणी आहे. मला मोठी जबाबदारी त्या ठिकाणी मला आहे. त्याच्यामुळे जे काही नेते माझ्यावरती जबाबदारी देतील ते प्रामाणिकपणे स्वच्छपणाने मी त्या ठिकाणी पार पाडेल. शुभेच्छा तुम्हाला. थँक्यू. धन्यवाद. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.